चांगली गोष्ट आहे लाईन मध्ये जुळे, पण ती लाईन कुणाचं भलं करून गेली हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. ही लाईन जे मी बोलू लागलो, ओबीसी बांधव हे मराठा बांधव एक मोठा भाऊ आहे, ओबीसी बांधव छोटा भाऊ आहे, आणि त्याच्या आजूबाजूची लाईन सर्व जोडली तर एकनाथ शिंदे साहेब याच्यावर उपाय काढणार, रामबाण औषध काढणार. मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो का याच अधिवेशनमध्ये याचा काय राहील ते त्यांच्या मुखातून विधानसभेमध्ये घोषणा करतील अशी माझी अपेक्षा आहे. आणि मुसलमान समाजाला जे काही उच्च न्यायालयाने रिझर्वेशनाचा शिक्कामोर्तब केलेला आहे तो निश्चित हा सरकार त्याच्याबद्दल विचार विनिमय करू लागला. अरे जितके यम असतील आम्ही सर्व मिळून जाऊ. आता यांनी जे विचारलं तेच बोलावं लागेल. मी दुसरा बोललो तर परत त्याला एक तरी नवीन फाटा उठल. मग काही लोकांचे बाप तज्ञ होते, जस्टिस होते, ते मला सांगाल याचा अर्थ याला कळतं का? मी तर साधा सिंपल टोपी रुमालवाला पुढारी आहे. परंतु एक मला मी एक बोलतोय क्या जरंगे पाटील साहेबाच्या मागणीचा विचार गांभीर्याने महाराष्ट्र सरकार करू लागला. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजित दादा, तुम्ही पहा या 10 दिवसाच्या आत तुम्हाला ती ब्रेकिंग न्यूज तुमच्या सर्व चॅनलवर देण्याची व्यवस्था सरकारतर्फे आम्ही करू. 10 दिवसात हा विषय संपवायचा आहे. शेवटी कोणीही राजकारण करणार, त्यांच्या राजकारणाशी मला घ्यायचं द्यायचं नाही. मला एकच बोलायचं आहे का ओबीसी समाजावर अन्याय न होता मराठा बांधवाला कायद्याच्या चौकटीमध्ये बसून न्याय देता येईल. याच्याबद्दल सन्माननीय मुख्यमंत्री सातत्याने तासोन तास मीटिंग घेऊ लागले, चर्चा करू लागले, विधी तज्ञाशी चर्चा करतात. काही रिटायर्ड जस्टिस असतील त्यांच्याशी, जे काही विधी तज्ञ जे सन्माननीय वकील महोदय आहे, मोठे दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये काम करणारे, त्यांच्याशी त्यांची चर्चा चालू आहे. अधिकाऱ्यांना बोलवतात, 2-2 तास चर्चा करू लागले. मराठा बांधवाला त्यांनी शिवाजी महाराजाच्या प्रतिमेसमोर हात ठेवून शपथ घेतलेली आहे. आम्हाला 100% विश्वास आहे की त्याला ते न्याय देणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.